आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या यशस्वी नेतृत्वाला 12 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने नौपाडा मंडळामध्ये आयोजित विशेष कार्यप्रदर्शनी भरवण्यात आली। गेल्या 12 वर्षांमध्ये भारताने विकास, सुशासन, आत्मनिर्भरता, डिजिटल क्रांती आणि जागतिक प्रतिष्ठेच्या क्षेत्रामध्ये साधलेली अभूतपूर्व प्रगती या प्रदर्शनीतून प्रभावीपणे मांडण्यात आलेली आहे। या प्रसंगी नागरिकांसाठी बाकडे, कचराकुंड्या यांचे लोकसेवेत अर्पण करण्यात आले आहेत। त्याचं उद्घाटन आमदार संजय केळकर यांच्या हस्ते झाले। परिसरातील लहान मुलांसाठी चित्रकला स्पर्धा देखील भरवण्यात आलेली होती। नौपाडा मंडळाच्या वतीने नगरसेविका उषा वाघ आणि मंडळ उपाध्यक्ष विशाल वाघ यांच्या पुढाकारातून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली राबवण्यात आलेल्या विविध जनकल्याणकारी योजना, पायाभूत सुविधा, विकास, महिला सक्षमीकरण, गरीब कल्याणाच्या योजनांची माहिती नागरिकांना या कार्यप्रदर्शनीद्वारे देण्यात आली। यावेळी आमदार संजय केळकर, नगरसेविका नम्रता कोळी, कैलास म्हात्रे, कोपरी मंडळ अध्यक्ष कृष्णा भुजबळ, जयेंद्र कोळी, भाजप शहर चिटणीस कृपाल कांबळे, नौपाडा मंडळ अध्यक्ष रोहित गोसावी, सुशांत फाटक, योगेश गांगुर्डे, समीर साठे, मनिललाल सत्रा, परेश शहा, शिवा राठी, जयेश सरसपाटे, नागरिक मान्यवर बहुसंख्येने उपस्थित होते। देशहिताला सर्वोच्च प्राधान्य देत मोदीजींनी भारताला विकासाच्या नव्या उंचीवर नेला आहे। विकसित भारताच्या दिशेने सुरू असलेल्या या प्रवासामध्ये प्रत्येक नागरिकाचा सहभाग महत्त्वाचा असून अशा उपक्रमांमधून जनतेपर्यंत शासनाच्या कार्याची माहिती पोहोचवण्याचे महत्त्वपूर्ण कार्य होत आहे। गणपती बाप्पा मोरया। कमी पडते भारतीय जनता पार्टीचा भारत माता की जय, भारत माता की जय। आज आमची नगरसेविका उषा वाघ हिच्या माध्यमातून या प्रभागामधल्या नागरिकांना, निरनिराळ्या वस्तीला आणि सोसायट्यांना डस्टबिन आणि बेंचेसचं वाटप करण्यात आलं आहे। आत्ताच निवडणुका झाल्या आणि त्याच्यानंतर मला वाटते अशा प्रकारचा पहिलाच उपक्रम त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये होतो आहे। त्याच्याचबरोबर या लहान मुलांना त्यांनी ड्रॉइंग, पेंटिंग काढायला सांगितली होती आणि अशा जवळजवळ 20 छोट्या मुलांनी पेंटिंग काढली होती आणि त्यांचा देखील सन्मान करण्यात आला। निरनिराळ्या उपक्रमाच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टी शहरभर विविध उपक्रम सध्या करते आहे। शैक्षणिक वर्ष उद्यापासून सुरू होतं आहे आणि त्यामुळे मग वह्या वाटप, गरजू आणि गरीब विद्यार्थ्यांना पुस्तकांचं वाटप, असं विविध उपक्रम जे आहेत या पुढच्या काळामध्ये देखील चालू राहणार आहे। आज उषाताई वाघ यांच्या नगरसेवक निधी माध्यमाने या इकडे बेंचेस आणि डस्टबिन हे वाटपाचा कार्यक्रम घेतला आहे। निश्चितपणे याच्यामधनं ज्या त्यांच्या प्रभागातले लोक आहेत त्या लोकांना सगळ्यांना या सुविधेचा एक चांगला फायदा होईल असा विश्वास मला आहे। त्याचबरोबर विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या शैक्षणिक जीवनासाठी साहित्याचं या इकडे वाटप झालं आहे, त्याचंही असं एक स्तुत्य उपक्रम त्यांनी हाती घेतला। या उपक्रमाला मनापासून शुभेच्छा। देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या कारकिर्दीला आज बघाल तुम्ही तर 12 वर्ष पूर्ण झालेले आहेत। त्या माध्यमातून आज प्रभाग क्रमांक 22 मध्ये आम्ही या ठिकाणी प्रदर्शन केलेलं होतं आणि त्याचप्रमाणे माझ्या आज नगरसेवक निधीमधून या ठिकाणी डस्टबिन वाटप आणि ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी बेंचेसची वाटप या ठिकाणी वेगवेगळ्या सोसायटीला करण्यात आले आणि लहान मुलांच्या या ठिकाणी चित्रकला स्पर्धाही झालेल्या आहेत तुम्ही बघाल तर। आणि असेच आम्ही आमचे ठाण्याचे लाडके आमदार संजयजी केळकर साहेब असतील किंवा निरंजन डावखरे साहेब असतील, जिल्हाध्यक्ष लेले साहेब असतील, यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग क्रमांक 22 मध्ये आम्ही असे वेगवेगळे उपक्रम नेहमीच राबवत असतो। नमस्कार। भारत देशाचे लाडके पंतप्रधान यांना देश स्वतंत्र झाल्यापासून सर्वात मोठा कार्यकाळ नरेंद्र मोदी साहेब यांनी काढला आहे। त्यांच्या कार्यकाळाला
12 वर्ष पूर्ण झाले आणि देशाचे पहिले पंतप्रधान पंडितजी नेहरू यांच्यानंतर सर्वाधिक कार्यकाळ एकाच टायमाला करणारे नरेंद्र मोदी हे ऐतिहासिक पुरुष ठरलेले. त्याच्यासाठी आज भारतीय जनता पार्टी नौपाडा मंडळ आणि स्थानिक नगरसेविका सो उषा विशाल वाघ यांच्या माध्यमातून आज आपण 12 वर्ष झाले त्याचं प्रदर्शनी ठेवली होती आणि त्याच माध्यमातून लहान मुलांना चित्रकला स्पर्धा ठेवण्यात आली होती आणि नगरसेविका सो उषा विशाल वाघ यांच्या नगरसेवक निधीतून आज 12 वर्ष पूर्ण झाले त्या माध्यमातून आपण डस्टबिन आणि बसण्यासाठी बेंचेसचं वाटप ठेवण्यात आलं होतं. सदर कार्यक्रमाला ठाणे शहराचे लाडके जनसेवक आमदार सन्माननीय संजयजी केळकर साहेब, तसेच कोकण पदवीधर मतदारसंघाचे लाडके आमदार निरंजन डावखरे साहेब, स्थानिक नगरसेविका उषा विशाल वाघ, स्थानिक नगरसेविका सो नम्रताताई कोळी, ठाणे शहराचे उपाध्यक्ष जयेंद्रजी कोळी, माजी चिटणीस कृपालजी कांबळे, समाजसेवक नितीनजी धमाले, मंडळ अध्यक्ष रोहितजी गोसावी आणि कृष्णाजी भुजबळ यांची प्रमुख उपस्थिती लाभली. लोकांचं भरभरून आशीर्वाद आणि प्रेम ह्या कार्यक्रमाला मिळाले. प्रभाग 22मधून त्या आमच्या नवनिर्वाचित नगरसेविका आहेत आणि त्यांच्या माध्यमातून आज सोसायटीज किंवा वस्ती असतील तिकडे आज बेंचेस आणि डस्टबिनचे डब्यांचं वाटप होत आहे. कायम नागरिकांचं ऐकून घेणारे आणि नागरिकांसाठी उपलब्ध असणारे अशा त्या नगरसेविका आहेत आणि मंडळ अध्यक्ष म्हणून माझा विश्वास आहे की ते येणाऱ्या 5 वर्षामध्ये नागरिकांची चांगली सेवा करतील, नागरिकांना सतत भेटतील आणि नागरिकांना हव्या अशा त्या नगरसेविका बनतील हा माझा विश्वास मी व्यक्त करतो. धन्यवाद.